प्रीतम, ताबडतोब आदित्यला बोलवून घे. त्याशिवाय श्रीकांत ऑपरेशनसाठी तयार होणार नाही आणि श्रीकांतचं ऑपरेशन ताबडतोब झालं पाहिजे. त्याला बरं करण्यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. एक सासू मॉम, आदित्य नाही येणार. काय बोलतेस तू? स्वतःच्या वडिलांसाठी तो येणार नाही? एक सासू मॉम, तुम्हाला असं वाटणं अगदीच साहजिक आहे. शेवटी तुमचं आईचं मन आहे ना. पण तुम्हाला माहिती आहे, मी आदित्यला खूप फोन केले. त्यातला एक फोन उचलला गेला आणि तेही आदित्यचा फोन त्या पारूने उचलला. मग मी लगेच तिला इकडची सगळी कंडिशन सांगायला लागले, तर तिने माझं पूर्ण बोलणं ऐकून न घेताच माझ्यावर ओरडायला लागली. मला म्हणाली, तुम्ही कशाला मला फोन करताय, तुम्ही मला कशाला हे सगळं सांगताय, आमचा तुमचा काही संबंध नाहीये, देवी आईनेच सांगितलंय ना, असं वगैरे म्हणाली. तर मी तिला म्हणाले की हे बघ पारू, तू असा राग एवढा ठेवू नकोस प्लीज. आता थोड्या टाइमसाठी राग बाजूला ठेव. आता एक सासरे डॅडची तब्येत खूपच खराब आहे, खूप नाजूक आहे. आणि आदित्य आता वेळेत इकडे नाही आला आणि वेळेत ऑपरेशन सुरू नाही केलं तर त्यांच्या जीवाला धोका वाढू शकतो. मग काय म्हणाले? येणार आहेत ना? नाही, ती म्हणाली आम्ही नाही येणार, आमचा तुमचा काही संबंध नाहीये, कोणी तिकडे जगो किंवा मरो, मला काही घेणं देणं नाहीये. मला आणि माझ्या नवऱ्याला असं परत फोन करून बोलवू वगैरे नका, आम्हाला तिकडे येऊन परत एकदा आमचा अपमान नाही करून घ्यायचा आहे, असं पण म्हणाली. आणि माझ्या तोंडावर फोन कट केला. नाही नाही, पारू असं वागणं शक्यच नाही. दिशा, तू खोटं बोलतेस. कारण माझा तिच्यावर कितीही राग असला, मी तिला जरी घरातनं बाहेर काढलं असलं तरी पारू हे नाही करू शकत. पारूचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. मी किती आधीपासून तुम्हाला तिच्यावरून सावध करत आली आहे. आणि आता तर आपल्या आदित्य सोबत लग्न केल्यापासून पारूला एक भलताच माज आलाय. एक सासू मॉम, ती तर ना वाटच बघते. तुम्ही तिच्याकडे जाऊन हात जोडून मान खाली घालून तिची माफी मागावी. तुम्ही जर तिची अशी माफी मागितली तरच ती इकडे यायला तयार होईल असं म्हणाली आहे. मला माहिती आहे का, ती ना, तुम्ही तिचा केलेला जो इन्सल्ट आहे ना, त्या सगळ्याचा बदला घेते आता. तिला तुम्ही अजून कोणीच नाही ओळखू शकले. प्रीतम, ड्रायव्हरला गाडी काढायला सांग. हा, एक सासू मॉम, तुम्ही आता त्या घाणेरड्या जागेवर जाऊन तिला बोलवणार आहात का लगेच?